अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी ही आज कोल्हापुरात होते। अशातच केंद्रावर आढळलेल्या लिंबू आणि अगरबत्तीमुळे अंधश्रद्धेचा बाजार चर्चेत आलाय। काल पार पडलेल्या निवडणुकीमध्ये 49.90% मतदान झालं असून 14 जागांसाठी 45 उमेदवार आपलं नशीब आजमावता आहेत। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, कोल्हापूरला तर आपण पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखतो, मात्र मागच्या काही दिवसात काही झालं की कर जादूटोणा, कर भानामती असले प्रकार सुरू आहेत, काय म्हणायचं? विक्रांत, खरं आहे, या सगळ्या गोष्टी बघून हसायला खरं तर येतं, नेहमीच येतं। कारण आज मतमोजणी त्या ठिकाणी आहे आणि एका खुर्चीवरती मतमोजणी ज्या ठिकाणी सुरू आहे त्याच्या बाजूलाच असलेल्या एका खुर्चीवरती 3 लिंबू आणि अगरबत्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती। आणि हे सगळं जादूटोणा आणि त्या ठिकाणी गेल्या अनेक वेळा जसं तू म्हटलास, कोल्हापूरमध्ये ही सगळी कीड जी लागलेली आहे अंधश्रद्धेची, ती कीड या चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळालेली आहे। आणि ही कीड आता कशा पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांना खरंच या जादूटोण्यामुळे वाचवणार आहेत का, ह्याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाही माहित आहे। मात्र तरी देखील अशा पद्धतीच्या या किडीमुळं या सगळ्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला खरं तर गालबोट लागतं आणि त्यामध्ये चित्रपट महामंडळाची या निवडणुकीत देखील आता मागे कुठं राहिलेली नाही असं म्हणावं लागेल। मात्र ही सगळी निवडणूक एक त्या अर्थाने महत्वाची आहे। एकीकडे आपण जादूटोणा बाजूला ठेवला तरी ही निवडणूक पुन्हा एकदा 9 वर्षांनी त्या ठिकाणी होते। या 9 वर्षानंतर या निवडणुकीत नेमकी कोणाची सत्ता आता पुन्हा एकदा येणार आहे। आरोप प्रत्यारोप झाले होते, संपूर्ण चित्रपट महामंडळाची निवडणूक त्या ठिकाणी रंगली होती। त्यानंतर आता आज हा निकाल जो आहे तो येणार आहे, सायंकाळपर्यंत हा निकाल पूर्ण त्या ठिकाणी कळणार आहे। त्यामुळे निश्चित या निवडणुकीमध्ये चित्रपट महामंडळामध्ये काय नेमकं होतं हे पाहणं मात्र गरजेचं असतं। अगदी खरं आहे शेखर, तो निकाल महत्वाचा आहे, त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि ही अशी जी कीड लागलेली आहे कोल्हापूर जिल्ह्याला विशेषतः, ती मुळासकट नष्ट होणं गरजेचं आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।